नमस्कार महाराज मित्रांनो, आज जवळजवळ 200-250 किलोमीटर दूर आलो आहोत पवांना भेटायला. यांची जवळपास शेती आहे 300 एकर. पण 300 एकरचं मॅनेजमेंट एवढं परफेक्ट केलेलं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. हा डाळिंब बघा, 1च वर्षाचा झाला आहे. याचा नंबर ऑफ फ्रूट सेटिंग बघा, एवढं खतरनाक झालेलं आहे, भयान एकदम. म्हणजे नेक्स्ट लेवलला आहे. आता तुम्हाला मी त्यांना विचारतोय त्यांची शेती किती आहे. मला पहिले ना जेव्हा ते सांगत होते तेव्हा पटत नव्हतं की ही शेती किती असेल. आता हा जो डाळिंबाचा जो मागचा बाग आहे, हा जवळपास किती एकराचा आहे? हा 50 एकरचा आहे. हा डाळिंब 50 एकर आहे, पूर्ण फ्रूट स्टेजला आहे. हो. त्याच्यानंतर मित्रांनो, ही मागची जी कपाशी बघताय, ही कपाशी किती एकर आहे? ही 40 एकर आहे. ही 40. ही 40 आणि ती 40. ती 40 म्हणजे ह्या स्टेजला कपाशी आहे 40 एकराची. त्यांचं जवळजवळ एक 8 एक फोन आले होते 3-4 दिवसात. पण आज योगायोग संभाजीनगरला येण्याचा योग झाला. म्हटलं येऊन जातो, 35 किलोमीटर लांब होतं. आणि तिकडे परत पपई आहे, ती किती एकर आहे? पपई 10 एकर आहे. 10 एकर. आणि हा आपला कालव्याच्या पलीकडचं ऊस किती? ऊस आहे 60 एकर. ऊस आहे 60 एकर. म्हणजे सगळं मॅनेजमेंट तुम्हीच बघता हो. टोटल, आणि सगळे ही पोरं हो. बघतात. बेस्ट आहे एकदम. म्हणजे म्हणजे मी पहिल्यांदा एवढा मोठे शेतकरी आहेत की जे सिंगल हँडेड एवढं हँडल करतायत. डेडिकेशन मला खूप आवडलेलं आहे. म्हणजे यंग जनरेशन असं करत आहे. आपण याच्यातून जे आहे ना, हा जो कापूस आहे, याला किती कमी खर्चामध्ये काढता येईल त्याचा विचार. त्यानंतर हे जे आहे इथं फुगवणीसाठी मी लिहून देतो. तुम्ही जिकडे भेटेल तिकडून घेऊन घ्या. म्हणजे तुमचं जसं कन्व्हिनियन्स असेल तसं. याची साईज जी आहे, तुम्ही आज जी साईज बघताय ती, आणि जे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या कंपन्या देता येतील. कारण की ही जी क्वालिटी आहे मित्रांनो, तुम्हाला क्वालिटी दाखवतो. तुम्हाला जर यायचं असेल ना, थोडं जवळचे या. हा फळचा भाग आहे. जसे टमाट्याला फूट लागतात तसे फूट्स आहेत. आणि फक्त 1 वर्ष झालंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विशेष नाहीये. 300 एकर हँडल करून एवढं करणं विशेष आहे. सोपी गोष्ट नाही मित्रांनो. मित्रांनो, अशा शेतकरी जेव्हा प्रगती करतील, असं जवळ जेव्हा मॅनेजमेंट राहील तेव्हा नक्की फायदा होईल. अशा पद्धतीने केलं पाहिजे. मल्टी क्रॉपिंग केली पाहिजे. असं नाही की 50 एकर हे केलं म्हणून 100-300 एकर हे केलं. हे नाही झालं तर ते नाही झालं तर ते. आता हे कापसा लागल्यानंतर त्यांचं प्लॅनिंग आहे टरबूजाचं. म्हणजे एवढ्या स्केलला करणं काही सोपी गोष्ट नाही. पण त्यांच्या हिमतीला साथ दिली पाहिजे. खरोखर ते चांगलं करतात, आणि आमची काही मदत करता येईल तर आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. बोलवलं तुम्हाला. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.